दर्शन सेवामध्ये आपलं स्वागत आहे। नांदेड जिल्हा सैनिक कार्यालयात शौर्य दिवस उत्साहात साजरा, वीर पत्नींचा सन्मान। नांदेड जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने शौर्य दिवस अत्यंत भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या दिवशी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या पत्नींना सन्मानित करून त्यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, विधी व न्याय विभागाचे सचिव शरद देशपांडे, ॲडव्होकेट सौ वाघमारे ताई, वीर नारी कदम ताई, गोवंदे ताई, शिंदे ताई यांची प्रमुख उपस्थिती होती। माजी सैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद मुदखेड तथा सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे, सैनिक फेडरेशन जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमने, सैनिक फेडरेशन नांदेड जिल्हा उपाध्यक्ष प्रभू महालिंगप्पा घोंगडे, सैनिक कल्याण संघटक कॅप्टन विठ्ठल पाटील कदम, पूर्वनियुक्त माजी सैनिक संघटनेचे सचिव कमलाकर शेटे, माजी सैनिक संघटना रामराव तडगे, माजी सैनिक नील पत्रेवार यांच्यासह यादीतील सर्व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना शूरवीरांच्या त्यागाचे स्मरण केले आणि वीरनारींच्या संघर्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गेली। नांदेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। आज शौर्य दिवसानिमित्त उपस्थित विधी व न्याय विभागाचे सचिव देशपांडे साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी व वीर नारी वीर माता, उपस्थित सर्व आजी माजी सैनिक कार्यालय नांदेड येथे आज उपस्थित होते। या वीर दिवसानिमित्त उपस्थित सर्व सैनिक परिवार यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। 29 सप्टेंबर शौर्य दिन पूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो। आजच्या दिवशी उडी सेक्टरवर जो हमला झाला होता उग्रवाद्यांचा आणि त्या बदल्यामध्ये भारताचे जे भारतीय सैनिक होते त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या हद्दीमध्ये घुसून ह्या भ्याड हमल्याचा बदला घेतला होता सर्जिकल स्ट्राईकद्वारे। त्याची शौर्यगाथा सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यात यावी ह्याकरता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे आजच्या दिवशी 29 सप्टेंबरला शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता। या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माननीय श्री किरण आंबेकर साहेब अध्यक्ष होते ह्या कार्यक्रमाचे आणि प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणचे सचिव माननीय शरद देशपांडे साहेब आणि ॲडव्होकेट शीतल गायकवाड मॅडम सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून स्थापित झाल्या। या ठिकाणी वीर नारी वीर माता पिता आणि संपूर्ण जिल्ह्यातील माजी सैनिक उपस्थित होते। माजी सैनिक संघटनेचे वेगवेगळे पदाधिकारी अधिकारी पण अध्यक्ष पण उपस्थित होते आणि सर्वांनी हा शौर्य दिन साजरा केला आणि सामान्य जनतेपर्यंत यांचं महत्व सामान्य जनतेला कळावं म्हणून हा दरवर्षी पूर्ण भारत देशामध्ये आजचा 29 सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो। जय हिंद। 29 सप्टेंबर 2016 या दिवशी भारतीय हवाई दलाने आंतरराष्ट्रीय सीमा पार करून जे आपले शौर्य दाखवले त्या शौर्याच्या एक स्मरणार्थ त्यांच्या कार्याला सलाम देण्यासाठी हा 29 सप्टेंबर शौर्य दिवस साजरा केला जातोय। आज जिल्हा सैनिक कार्यालय या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी उपस्थित हा एक शौर्य दिवस साजरा केला आहे। यासाठी तमाम सर्व भारतीयांना या शौर्य दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतोय। ज्या महात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्या सर्व सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतोय आणि या ठिकाणी हा जो संदेश आहे एक क्रांतिकारी किंवा देशाच्या ज्या शहीद जवानांची कुठेतरी गाथा आणि कुठेतरी यांचं जे बलिदान आहे देशाच्या युवकांना व काही लोकांना याचा विसर पडलेला आहे। मला वाटते जिल्हा सैनिक कार्यालय नसेल तर भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा दिवस साजरा व्हावा यासाठी मी सर्वांना या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। की एखाद्या जजनं स्वतः जरी बघितलं कोणाची चूक आहे आणि ती जर केस तुझ्याकडे आली तर त्याला असं म्हणतात मी स्वतः बघितलं मी ह्याला शिक्षा देतो म्हणता येत नाही। जसे पुरावे समोर येतील पोलिसाला जो पंचनामा जे करल त्याच्यावर तर म्हणावं लागतं, बरोबर आहे की नाही? मग 10वी नापास असलेला पोलीस पंचनामा करतो आणि जजची परीक्षा एमपीएससी करून पास झालेला अधिकारी तो ठरवतो, त्याचं बरोबर चुकीचं आहे अशी यंत्रणा आहे म्हणून ती डोळ्याला पट्टी असं म्हटलं।
कारण दुसरं विचार बघायला समोर नसतो. तर हे करत असताना काय झालं साहेब, पूर्ण देश जर आपल्याला चांगला घडवायचा असेल तर प्रामाणिक लोकांची गरज आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि सैनिक तर अनडाऊटले आहेत, सैनिकांना डाऊट याची गरज नाही प्रामाणिकपणाची. म्हणजे मी तर म्हणतो की भारतामध्ये 3च खाते असेल त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घ्यायची गरज नाही. त्या सगळ्यात टॉपर सैनिक आपलं कार्यालय आहे, 2 नंबरला ज्युडिशरी आहे आणि 3 नंबरला पोस्ट खातं आहे. अक्षरशः तुमचा प्रसाद पण 5 रुपयाचा प्रसाद तुम्ही टाकला तिथून येणार प्रसाद, साईबाबाचा प्रसाद तुम्हाला घरपोच मिळतो, ते 5 रुपये भरले की, बरोबर की नाही. तर हा प्रामाणिकपणा, आणि प्रामाणिकपणा शिकावा लागत नाही, तो अंगामध्ये असतो, तो 100% असला पाहिजे. मी 10% प्रामाणिक आहे, 20% सुईने प्रामाणिक आहे असं नाही. ठीक आहे, माझ्या ऑफिसमधली साधी पेन पण मी घरी नेणार नाही, तिथला एक कागद पण मी घरी वापरणार नाही, त्याला म्हणायचं प्रामाणिकपणा. तर हे कसं, याच्यासाठी काय झालं, सरकारची इतर यंत्रणा आहे ती लोक काम करत नव्हते, तिथं भ्रष्टाचार माजला, त्यांच्यामध्ये संवेदना कमी होती, आणि म्हणून हे काम उच्च न्यायालयानं आता एक दुसरी विंग तयार केली, त्यांच्याकडे सोपवलं. ज्या कमिटी आहे त्या कमिटीत जज जर असला, न्यायाधीश जर असला तर किमान वाच राहतो साहेब, बरोबर. प्रामाणिक माणसं 10 असतो. एखाद्या कमिटीमध्ये जज आहे, मला तर माहूरला जज आहे बघा, माहूरच्या संस्थांचे अध्यक्ष जज आहेत, कुठल्या पण म्हणजे साईबाबा म्हणून जज आहेत. ज्याला भ्रष्टाचार करायचा आहे त्याला जर जज जर असला तर ते करू देईल का, त्याला थोडी भीती राहील की नाही. आणि म्हणून जनसामान्याला मदत व्हावी, त्यांच्या कायदेशीर त्यांना सल्ला मिळावा, त्यांच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचाव्या, याचा करता एक स्वतंत्र विंग तयार करण्यात आली, आणि त्याचं नाव नालसा. नालसा म्हणजे राष्ट्रीय विधी प्राधिकरण, जे दिल्लीला आहे, आणि त्याचे प्रमुख आपल्या भारताचे चीफ जस्टिस आहेत. हे तिथून सुरू झालं साहेब, आता भूषण गवई साहेब आहेत तिथं. तर त्यांची पोस्ट काय राहील, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा अध्यक्ष राष्ट्रीय जिल्हा सेवा प्राधिकरण. मग तिथून ते महाराष्ट्राला आला, प्रत्येक स्टेटला आलं. महाराष्ट्रामध्ये काय इथले जे चीफ जस्टिस आहेत ते जे अध्यक्ष राहतील, आमचे अध्यक्ष राहतील, तिकडे ते चीफ जस्टिस राहतील. मग त्याला आपण मालसा म्हणतो. मालसा म्हणजे MALSA, एम म्हणजे महाराष्ट्र लिगल एड, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण. पुन्हा खाली डालसा म्हणजे डिस्ट्रिक्ट लिगल सेवा, आणि त्याच्या खाली तालुक्याला हातगावला किनवटला त्याला म्हणायचं टालसा म्हणजे तालुका विधी सेवा प्राधिकरण. मग किनवट झालं, हातगाव हे झालं एक. आता आम्ही मदत करतो, मी नेमकं काय करतो, आमचं काय काम आहे. तर आमचं काम असं की जे अज्ञानी लोक आहेत त्या लोकांना, ज्यांना माहित नाहीये, जे घाबरतात, बरोबर नाही, सगळे आपण काही शिकलेले नाही, अजून प्रमाण फार कमी आहे. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढून असं म्हणतात. आम्ही पण लॉ होईपर्यंत कोर्टाकडे जात नव्हतो, दुसऱ्या सैन्यात जात होतो आम्ही. काळा कोर्टाला माणूस घाबरतो, तर त्या माणसाला आल्याबरोबर फ्रंट ऑफिस आम्ही केलं. जसं तुम्ही BSF तुमचं आहे बाउंड्रीला, तसं आमचं फ्रंट ऑफिस आहे. त्याला कुठं जाऊ माहित नाही, त्याला जज माहित नाही, त्याला कायद्याचं काय माहित नाही, हातामध्ये कागद आहे, काहीतरी अन्याय झालाय, कुणी अतिक्रमण केले, तुम्ही म्हणलं सर अनेक समस्या आहेत. तो माणूस जर तिथं आला तर तिथं समोर आम्ही फ्रंट ऑफिस ठेवलंय, आणि तिथं कंटिन्यू 24 तास, म्हणजे जोपर्यंत कोर्ट चालू आहे तोपर्यंत, म्हणजे सकाळी 10 ते 6 तिथं आमचे वकील बसलेले. तिथं तुम्ही तुमच्या समस्या मांडू शकता, सांगू शकता. मग तुमची एकदा समस्या तिथं आली, ते तुमचं नाव लिहून घेतील, रजिस्टरला नाव घेतील, आणि तुमची कुठे तुम्हाला पाठवायचंय, एवढी मोठी बिल्डिंग आहे, त्याचं सिव्हिलचं कोणतं आहे, फौजदारीचं कोणतं आहे, तुम्हाला काय करावं लागेल, याचं प्राथमिक जे आहे नॉलेज, ते सगळं अर्ज करून घेऊन ते मग आमच्याकडे पाठवतील. माझं ऑफिस कोर्टाच्या पाठीमागे 2 मजली ऑफिस आहे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण. आणि जसं तुम्ही वेळ देता तसं मी तुम्हाला खात्री देतो, का वचन देतो, तुम्ही केव्हा या, फक्त सैनिक म्हणून सांगा, मी तुमची शंका समाधान झाल्याशिवाय हलणार नाही. माझं मला वचन तेवढं मी नेमकं करू शकतो, बरोबर करू शकतो. मला सगळा सल्ला फक्त देऊ शकतो. जे लिगल आहे आम्ही फक्त कायदेशीर बोलणार, आम्ही कायदेशीर तुम्हाला सही मदत करतो. तर बेकायदेशीर असेल, जे कायद्यात बसणार नसेल, तर आम्ही फक्त तुम्हाला कल्पना देणार, हे आमच्याकडे बसत नाही. ठीक आहे, म्हणजे फक्त कायदेशीरसाठी आम्ही कंटिन्यू तुम्हाला हजर आहे, त्याच्याकरता कुठलीही फी असणार नाही. मग आता वीर सहायता परिवार योजना काय आहे, मग हे का काढलं, तर पूर्वी काय होतं, महिला, SC ST OBC जे लोक आहेत त्यांच्याकरता हे मोफत होतं, आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न फक्त 3 लाखाचं आहे, अशा गरीब लोकांकरता मोफत वकील दिला जायचा. आता त्याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरी वाढवली. आता संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय एवढी त्यांची बाबती वाढवली, आणि त्याच्याकरता वेगळी योजना काढली, वीर सहायता परिवार योजना. सर दुर्दैवानं प्रत्येक माणूस कुठे ना कुठे कोर्टाच्या चक्रात अडकलेला आहे. तो तर असतो, तिच्या घरचे तर असतात, मुलीचं काही असतं, चालूच आहे. असं कोणी नाही ज्याच्याकडे कोर्टाचं प्रकरण नाही असा माणूस सापडणार नाही, बरोबर नाही. आणि मग त्याला प्रॉपर नॉलेज मिळत नाही. डॉक्टरकडे गेले, डॉक्टर कसं फीस लावतो, बरोबर नाही, दात काढायचे पैसे, कानाचे डॉक्टर वेगळा, नाकाचा डॉक्टर वेगळा, तो पूर्ण त्याच्या चक्रातून गेला असं सोडत नाही माणसाला. तसं चुकीच्या माणसाकडे तुम्ही गेलात कोर्टामध्ये, मग तो वकील तुम्हाला बरोबर त्याकडे देईल माहिती, असं नाही ना, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला अधिकृत, आणि म्हणून मी स्वतः न्यायाधीश आहे,
मी स्वतः न्यायाधीश आहे, माझी 20 वर्ष न्यायाधीश सर्व्हिस आहे, न्यायाधीश लोक तिकडे पाठवतात साहेब. त्यामुळं आम्हाला एक सामाजिक जाणीव आहे, आम्हाला नैतिक मूल्य आहे, आम्हाला बंधन आहे तुम्हाला सांगताना, तुम्हाला बोलताना, बरोबर आहे. आम्ही पैसा कमवत नाही बसणार, कुठल्या जे पैसा करता दिवस करत नसतो, बरोबर आहे. त्याच्या सगळ्या सोयी सुविधा तसली दिल्यात शासनानं. कुठल्या जे रेशनच्या दुकानाला जात नाही, सामानाला जात नाही, ते ह्यासाठीच की त्यानं पूर्ण वेळ जनतेकरता द्यावा. मग तुम्ही जर आमच्याकडे आला तर आम्ही तुम्हाला सगळी माहिती देणार, तुमचा नंबर लिहिला जाईल, तुमच्या रजिस्टरला नोंद केली जाईल. आणि म्हणजे फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही सर, तुम्हाला औरंगाबादचं काय हायकोर्ट असेल आम्ही तिथल्या कमिटीला पत्र लिहू. तुमचं अजून कुठल्या कोर्टामध्ये असेल, हातगावला असेल, हातगावला मी तिथं पत्र पाठवून देईन, तिथं फोन करीन, तिथं पण आमचे वकील आहेत, त्यांच्याशी आपल्याला कॉन्टॅक्ट साधला जाईल. किमान तुम्हाला तुमच्या प्रकरणाची माहिती आणि कुठं काय चालू आहे हे मी सांगू शकतो. आता दुसरी मी सगळे उत्सुकतेने म्हणजे विचारता म्हणून सांगतो. मग तुम्हाला अशी शंका येईल, साहेब आमचं प्रकरण ह्या कोर्टात गेले, मग ते जज केव्हा करणार आहे, आपल्यासारखं होईल का नाही, मग तिथे जज कोणता आहे, तो कुठल्या आपला माणूस आहे का, असले काम आम्ही करणार नाही. ज्युडिशियल प्रोसिडिंग वेगळी आहे. फक्त आम्ही तुम्हाला त्या दारात नेऊन सोडणार साहेब, योग्य दारात. जसं आपण दवाखान्यात खाली जातो ना, दात दुखायला 20 नंबरला जावा, कान दुखायला 3 नंबरला जावा, बरोबर आहे. मग तिथून तुमची प्रोसेस चालू होती, डॉक्टर तपासते, तुम्हाला उत्तर देतील. तसं मी तुम्हाला तुमची केस कोणती आहे, कुठल्या कोर्टात दाखल करावं लागते आणि वकील काय, एवढी माहिती आम्ही देतो. पण जज कुठला आहे, त्याच लवकर होते का, आणि 30 तारीख का पडली, त्या प्रोसिडिंग मध्ये आमचा काही संबंध येत नाही. म्हणजे आम्ही तुमच्या प्रॉपर्टी सोबती आहोत. आम्ही काही गाडीचे ड्रायव्हर नाही, आम्ही गाडी चालवत नाही. ज्युडिशरी चालवणारे लोक वेगळे, आणि ज्युडिशरीमध्ये आपण हस्तक्षेप करत नाही कुणीच. हे आमची खूबसूरती आहे. स्वतःच्या भावाची केस असली तरी कोणी सांगत नाही, हे आमच्या म्हणजे अभिमानानं सांगतो. जे माझा एक स्टेनो होता साहेब, जे जो रोज माझ्याकडे लिहून घेतो तो, आणि त्याच्या वडिलावरच केस होती, तर ते मला माहित नव्हती, मुस्लिम होता तो, तर त्याला मी रागवायचो, त्याला वारंट करायचो, त्याला पकडून आणायचो. म्हणजे माझी बदली होईपर्यंत सांगितलं, माझ्या इतर लोकांनी सांगितलं साहेब त्याच्या घरचीच केस आहे म्हणून, त्याची आईच यायची पुडगीमध्ये. पण त्याला मला कधी म्हणला नाही साहेब माझ्या घरची केस आहे. मी इतका मी ज्युडिशियल एकमेकाचं सांभाळतो. तर आम्ही तुम्हाला तिथे सगळी मदत मी हमखास करतो. इव्हन मी असं समजतो की ही जी नोकरी मध्ये जे मला हे दिलं सचिव, हे सेवा करण्याची संधी दिली साहेब. काम करणं कुठलं काम मिळावं आपल्याला, बरोबर आहे. याच्या अगोदर मी इकडे दिवाणी न्यायाधीश होतो, सिनियर डिव्हिजन, आणि माझ्याकडे घटस्फोटाचं काम होतं. आले की नवरा बायकोचं घटस्फोट संसार तोडायचे, हे सही करायची, मिटलं तुमचं जावं, तू इकडे जा, तू तिकडे जा. लहान लहान लेकर असायचे साहेब, रडायचे लेकर, आईकडे पळत जायचे. तर मला जेव्हा डबा खाताना वाईट वाटायचं की मी खायला पण काय करत, दिवसभर काम काय करायला, मी संसार मोडायचं काम करत आहे, फाडायचं करायला, तोडायचं काम करायला. हे जे काम आहे हे जोडायचं काम, हे सेवेचं काम आहे, बरोबर आहे. त्यामुळे मला पगार तर मिळणार आहेच आहे, पण आहे त्या वेळामध्ये मला तुमची सेवा करायचं भाग्य मिळते. धन्य भाग सेवा का अवसर पाया, असं म्हणतो, बरोबर आहे. त्यामुळे एक नोबेल काम आहे, इथं कंटिन्यू आपल्या इथं येणारच आहे. आत्ता सुरुवात आहे, फक्त आम्ही उद्घाटन केलं, आणखी योजना वाढणारच आहे, आणखी जास्तीत जास्त मला पुढे काय येत राहील सगळी माहिती मी यांना देतो. आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. सुधारण आपला आंबेडकर साहेब पण खूप चांगले आहेत. सगळ्यांची इच्छा आहे, म्हणजे कसं नेता जर चांगला असला तर कार्य चांगलं होतं. नेत्यांनी योजना आखाव्या आणि कार्यकर्त्यांनी पार पाडाव्या, असं म्हणतो आपण, बरोबर आहे. त्यामुळे साहेबाचं पण विजन चांगलं आहे. पहिल्या दिवशी जेव्हा योजना आली तेव्हा सगळे आम्ही तेच म्हणत होतो की आपण भव्य कार्यक्रम करू सर, मग आम्हाला जास्त लोकांना बोलवायचं आहे, आम्हाला सगळ्या फॅमिलीला बोलवायचं असं तुमचे लोक म्हणत होते. असं काम करणारे लोक पाहिजे. सुयोन सगळे भेटले, आपले साहेब पण अध्यक्ष साहेबांनी पण मी आता बघितलं त्यांच्या कामाविषयी तळमळ. त्यांनी जेवढे प्रश्न विचारले, तुम्ही जेवढे प्रश्न विचारले, वैयक्तिक काय नव्हतं साहेब तुमचं, हुतात्म्यासारखं वैयक्तिक नाही साहेब, बरोबर आहे. मी आता जे योजनेचं सांगितलं. आता तुमचा महत्वाचा प्रश्न सांगतो की सरकार जर दाद देत नसेल तर तुम्ही काय करणार, हे तुम्ही म्हणले ना सर. फक्त मी आता एवढी मदत करू शकतो की आमच्या मिटिंगच्या अनुषंगानं आम्हाला सदैव कलेक्टर, SP, RDC, जेल अथॉरिटी, आज माझ्या जेल बरोबर मिटिंग आहे, नंतर आपले हे दवाखान्याचे सिव्हिल सर्जन यांच्याशी संबंध येतो. तर सर मी काय करतो, कोणाचे प्रश्न असले तरी ते प्रश्न लिहून घेतो आणि त्या ह्याला पत्र टाकतो. मी पत्राची भाषा पण मी असं वापरतो की मला अशी समस्या दिसली, परवा मी हसनाला गेलो, तिथे मोठी पोरगी होती, त्याला बोलता येत नव्हतं, त्याला मी साईन लँग्वेजमध्ये बोललो, तिचं दिव्यांगाचं प्रकरण प्रलंबित होतं. तर मी काय करू शकतो, मी लगेच व्हाईस रेकॉर्ड चालू केला, तिच्या आईला विचारलं काय काय झालं काय काय नाही. मी ऑफिसला आलो आणि पत्र लिहिलं साहेब तहसीलदार साहेबाला, साहेब मला एक सीमा वसना नावाची बाई गाठ पडली, तिचं असं एक प्रकरण आहे, तुम्ही तुमच्या पातळीवरचा निर्णय घ्या. मात्र कॉपी खाली मी कलेक्टरला दिली, हायकोर्टला दिली, PDGला दिली, मुद्दाम लावून सगळ्या कॉपी दिल्या, बरोबर आहे. म्हणजे पेटवायचं काम करू शकतो मी, कुठे कुठे आहेत. पण मी सरकारच्या विरुद्ध आम्हाला भारत नाही येत साहेब, कारण आम्ही सरकारचेच भाग आहे, बरोबर का. पगार आम्ही समाजसेवक नाही ना, आणि ज्युडिशरीचं ते काम पण नाही. त्यामुळे फक्त योग्य रस्ता दाखवण्याचा निःशुल्क आम्ही काम करू. तुम्ही शांतपणे माझं भाषण ऐकून घेतलं. तुमच्या कोणाच्या काय सांगतात मी अजून सगळ्या ऐकून मग तुम्ही जेव्हा परवानगी द्याल तेव्हा आम्ही जातो. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.
आम्हा सैनिकांचा ज्या भावनिक संबंध ज्याच्याशी आहे अच्छा. त्याबद्दल तुम्ही काय मदत करू शकता? प्रश्न असा आहे हा की इथं बसलेल्या आता खडके साहेब 71ची लढाई लढली, आम्ही बरेच जण जे आम्ही कारगिल वॉर लढलेला आहे, तर जे अमर जवानचं स्मारक झालेलं आहे एक तर त्याचं विधिवत उद्घाटन झालेलं नाही. अच्छा. त्या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यापासून जेवढे प्रशासकीय अधिकारी सगळ्यापर्यंत गेलो पण नो रिस्पॉन्स. वाचकाच्या मनोगत मध्ये मी माझं वैयक्तिक मत त्याचा कळवतोय की बाबा हे असं आहे. दुःख आम्हा सगळ्याला एकच आहे की आज ज्या भगिनी बसल्यात यांच्या पतीने देशासाठी बलिदान दिले, त्याचं स्मारक आहे, त्याचं विधिवत पूजन झालं नाही. आणि अत्यंत दुःखाची गोष्ट आमच्या सैनिकासाठी, जे सैनिक आहे ज्याच्या अंगामध्ये सैनिकाचं रक्त आहे, तिथं वाढदिवसाची बॅनर लागते, ते नाही लागायला पाहिजे. एकदम बरोबर बरोबर. आणि ओपनली ठीक आहे बाबा साईडला लावणं एवढी जागा आहे, त्या स्मारकाच्या समोर चारीकडून कंपाऊंड आहे, समोर डीपी आहे, बरोबर. त्याचा मान सन्मान राखावा आमची एवढीच विनंती आहे. समज कलेक्टरला तुमची अर्ज दिला का? कलेक्टरला दिले का? दिलाय सर. आम्ही जवळपास 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस त्या महापालिका डुबळे हा महेश डुबळे हा अध्यक्ष जे होत्या मॅडम, त्यांना हे केलं की नांदेड जिल्हा, कारण महाराष्ट्र शासनाचं खूप मोठं पॉलिसी लेटर आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी शहीद सैनिकांचं स्मारक असावं, अमर जवान स्मारक, जेणेकरून सैनिक जे अभिवादन करू इच्छितात एकत्र येऊ शकतात आणि ते कार्यक्रम घेऊ शकतात. नांदेड शहरामध्ये एवढं मोठं महानगरपालिका आहे, इथं बरेचसे स्मारक आहेत, सगळे खूप मोठमोठे आणि उत्कृष्ट आहेत. महात्मा फुले स्मारक झालं, महात्मा गांधी, शिवाजी आणि आता नवीन बरेच कोट्यावधी रुपये खर्च करून स्मारक उभं राहावं लागले. पण आमच्या या अमर जवान स्मारकाकडे दुर्लक्ष केलं. बरोबर. तर त्या मॅडमनं लगेच आम्हाला सांगितलं की राष्ट्रध्वज पॉलिटेक्निक ग्राउंडच्या त्या कोपऱ्यावर जे आहे ना तिथं राष्ट्रध्वज आहे आणि ते एक संयुक्त योग्य ठिकाण राहील, त्या ठिकाणी आपण अमर जवान स्मारक उभं करू. मग त्यांनी त्यावेळेस मंजुरी दिली आणि लगेच ते कार्य झालं. जवळपास एक 8-9 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षाच्या आत स्मारक उभं केलं त्यांनी. म्हणजे ते उलटी हेल्मेट ते जे सेम तर ते उभं केलं त्यांनी, ते महापालिकेनं त्यांच्या फंडातून उभं केलं. मग मी त्यांना म्हटलं की याचं म्हणजे सुशोभीकरण करायला पाहिजे, कारण लोकांचं लक्ष जाणारच नाही आहे. 99% लोकांना माहिती नाही ही उलटी रायफल का उभं केली, हेल्मेट का, टोपी का लावलेली, कोण आहे ते. आता हे जे आहे हे आंतरराष्ट्रीय शहीद जवान, दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा जवान शहीद होत होता त्यावेळेस त्यांचे जे सहकारी राहत होते, जिवंत होते, तर ते काय करत होते की कोणाला तरी हे कळावं, कारण इथं जवान मेलेला आहे म्हणून. तर त्यावेळेस फक्त 2 वस्तू त्याच्या शिल्लक राहत होत्या, एक तर त्याची रायफल आणि टोपी. तर ते रायफल उभी करत होते, टोपी उभं करत होते, जेणेकरून कोणी जेव्हा ते बघेल त्या ठिकाणी त्याचं काहीतरी म्हणजे स्मारक राहील असं. तर हे जे आहे ना ते स्मारक हे कोणाचं वैयक्तिक नाही, एकट्या दुट्ट्यासाठी नाही, काही नाही. तर आम्ही त्यांना समजावून सांगितलं, त्यावेळेस ते स्मारक उभं केलं. पण त्या सुशोभीकरणासाठी आम्ही जे प्रस्ताव दिला होता तर महापालिकेने सांगितलं की याला कमीत कमी 1 कोटी खर्च येणार. तर 1 कोटी खर्च करणार आहे महापालिका, एवढी कोट्यावधीची आहे. तर त्यांनी ते म्हणले की आमच्याकडे फंड्स नाही. मग त्यांनी डीपीडीसीला पत्र लिहिलं, डीपीडीसीला पत्र लिहून 1 वर्ष झालं, त्याच्यावरही अजून कारवाई झालेली नाही. आणि जे सुशोभीकरण झाल्याशिवाय कोणाचं लक्ष जाणारच नाही. आज तिथं कोणी आता ते म्हणजे साहेब म्हटल्यासारखं कोणी बॅनर लावू लागले, कोणी करू लागले. तर आम्ही 15 ऑगस्टला पालकमंत्र्याला भेटून ते निवेदन दिलेलं आहे. साहेब पण होते, तर हे असे जे गोष्टी आहेत ना इतकं वर्षानुवर्ष आम्हाला फॉलोअप करावं लागतं, हे करावं लागतं. याला काही लिगल रेमेडी असू शकते का? लिगल रेमेडी रिट वगैरे करा, कोणतरी रिट दाखल करा हायकोर्टात. एक रिट मी केलेला आहे, विषय वेगळा आहे.
नाही, हे पब्लिक इंटरेस्ट मध्ये आहे तुमचं, पब्लिक इंटरेस्ट मध्ये आहे. रीट होत असेल तुम्ही वकिलांना विचारा, कारण कसं रीट ज्युरिडिक्शन वेगळं असतं रीट वेगळं आणि आमच्याकडे ज्युरिडिक्शन वेगळं. रीट आमच्या समोर चालत नाही. तुम्ही वकिलांना विचारून हायकोर्टच्या वकिलांना विचारा रीटचा विषय आहे का. रीट करू शकता, उपोषण करू शकता, किंवा पेपरला सामाजिक तुम्ही उभं करू शकता. बरोबर नाही. दाखल करू शकतो. हा ते म्हणजे रीट म्हणजे देणे त्याच का पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन होऊ शकते. हो हो दाखल करू शकतो. हा करू शकतो. नाही सर, हायकोर्टामध्ये ते करता येईल सर. तुम्हाला उपोषण करता येईल, काय प्रतिकात्मक तुम्हाला तिथं स्वच्छता करता, स्वतः काय सुरुवात करता येईल. बरोबर आहे सर. आता जज म्हणले की आमचा विषय फार मर्यादित राहतो, आम्ही काय सामाजिक राजकीय कार्यकर्ते नाहीत, त्यामुळे आम्हाला बाकीचं काय बोलतात नाही. बरोबर सर, आम्हाला तिला मर्यादा आहेत. माझ्या लेवलचे मला प्रश्न तुम्ही विचारा, मला तुम्ही लिस्ट सांगा तुमच्या कोणाकोणा समस्या किती आहेत आणि केसचं काय सांगा, टोटल विषय निपटारा करतो. इंडिव्हिज्युअल तुम्ही मला भेटा, मी सगळ्यात समाधान करून देतो. बरोबर आहे. हा तुमचा विषय मोठा आहे. आता मी काय करू शकतो, तुम्ही पुढे साहेब घात पडले तर मला मिलिटरीचे लोक समोर बरं का, त्यांचा तो विषय आहे. उद्या क्रिमिनल सेवेत आमचं काय चालू झालं तर त्यांचा विषय होता बरं का, एवढं बोलू शकतो, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो मी, पण त्यांना आदेश नाही देऊ शकत. बरोबर आहे. आता आम्ही एक रीट केलेला आहे, आमची पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेचे जे निकष. ठीक आहे सर, तो विषय माझा नाही ना सर, जो विषय माझा आहे तेवढे बोलूया आपण. बरोबर आहे. आणि जो पेंडिंग विषय, पेंडिंग बद्दल मी कसं काय बोलणार. बरोबर, तुला माहिती जरी करून घेतली तरी मला पूर्वग्रह दूषित होईल साहेब. मला रीट करावी लागली. आता चालतं ना, इतर विषय कधी म्हटलं. हा ठीक आहे. हा हा